ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। पिंपरीमधील बस जळीत कांड प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येतेय। यामध्ये सगळ्यांना जाळून मारण्याचा कट होता का असा सवाल उपस्थित होतोय। अपघात नाही तर घातपाताची शक्यता वर्तवली जाते, सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। मात्र हा घातपात घडवण्याची कोणी हे सगळं प्लॅनिंग केलेलं असेल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पिंपरीमधील बस जळालेली होती कालची ही घटना, ज्याच्यामध्ये 12 कामगार प्रवास करत होते। त्यापैकी 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झालेला होता, तर त्या कामगारांचा घातपात घडवण्याचा प्लॅनिंग होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र हे प्लॅनिंग नेमकं कोणी केलं होतं, कोणाला हा घातपात घडवायचा होता असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद वाकडे, काय सांगाल? जी बस जळालेली होती त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून हळहळ व्यक्त केली जात होती, कारण 4 जिवंत लोक हे होरपळले होते काल। घातपात होता असा संशय आता व्यक्त केला जातो। नेमकं कोण हे घातपात घडवू शकतं? अर्थातच फरा हा वायोना ग्राफिक्स नावाची जी प्रिंटिंग प्रेसची कंपनी होती हिंजवडी फेज 1 मध्ये, त्याचे हे सगळे कर्मचारी होते जे धैर्ययुतनं काल सकाळी 8 वाजता त्यांच्या कामावर जायला निघाले होते। मात्र कंपनी काही किलोमीटरवर अंतरावर असतानाच या बसला अचानक आग लागली आणि पुढे जी दुर्घटना घडली ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली। आता जी माहिती मिळते ती अशी आहे की पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की या घटनेमध्ये अत्यंत संवेदनशील माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि अगदी पुढच्या अर्ध्या तासामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस ही माहिती आता पत्रकार परिषदेद्वारे सगळ्या माध्यमांसमोर ठेवणार आहेत। या